Good morning students. Today we will learn chapter number 1st, our earth and our solar system. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण पहिला चॅप्टर सुरू करत आहोत EVS 1चं अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम. याआधी आपण त्यातले हार्डवर्ड्स जे आहेत म्हणजे कठीण शब्दांचे जे अर्थ आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही पाठसुद्धा केले असतील. आता बघा, हा व्हिडिओ ऐकण्यापूर्वी तुम्ही आपलं पाठ्यपुस्तक उघडायचं आहे आणि त्या ठिकाणी जो भाग दिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे. तर आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. आता बघा, जेव्हा आपण मोकळ्या मैदानात उभे राहतो आणि तिथे उभं राहून आपण जेव्हा आकाशाकडे बघतो तर तेव्हा आपल्याला काय दिसतं? तर निळ्या रंगाचं आकाश दिसतं. आणि असंच जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस आकाशाचं निरीक्षण केलं तर रात्रीच्या वेळेस निरभ्र आकाशामध्ये आपल्याला अनेक चांदण्या दिसतात. निरभ्र म्हणजे काय? तर जेव्हा आकाशात ढग नसतात तेव्हाची स्थिती, म्हणजे आकाश अगदी स्वच्छ असेल. आणि मग या चांदण्या आपल्याला कशा दिसतात? चंद्रा एवढ्या दिसतात का? तर नाही, त्या खूप छोटे छोटे दिसतात. कारण काय? तर त्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. आता बघा, सर्व चांदण्या आपल्याला एकसारख्या दिसतात का? तर नाही. सम स्टार्स आर प्रॉमिनंट while सम्स आर टायनी अँड फेंट. आता बघा, या ज्या चांदण्या आपण पाहतो तर त्यामधल्या काही मोठ्या आणि ठळक अशा दिसतात, तर काही लहान किंवा बारीक आणि अंधुक दिसतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट. आणि जर आपण व्यवस्थितपणे त्या चांदण्यांचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काही चांदण्या या लुकलुकताना दिसतात आणि काही चांदण्या या लुकलुकत नाही. त्यांचा जो प्रकाश आहे तो स्थिर दिसतो. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shapes clearly. The sun, the moon, the stars, the planets, etc. are all known as heavenly bodies. आता बघा, तुम्ही आकाशात चंद्र पाहिला आहे, सूर्य पाहिला आहे आणि मग या ज्या वस्तू आकाशात आपल्याला दिसतात तर त्यांचा आकार तुम्ही सूर्य उगवताना बघितला तर तो कसा दिसतो? गोलाकार दिसतो. किंवा चंद्राचा सुद्धा आकार आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पूर्णपणे गोलाकार दिसतो. मग चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत आणि त्यांचा आकार आपण सहजपणे पाहू शकतो. पण याशिवाय जे तारे, ग्रह हे आपण पाहतो तर त्या ज्या वस्तू आहेत, तारे, ग्रह, सूर्य, चंद्र, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना काय म्हणायचं? हेवनली बॉडीज, म्हणजेच खगोलीय वस्तू, खगोलात असणाऱ्या वस्तू. ट्राय धिस. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. आता काय करायचं आहे विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपल्याला आकाशाचं निरीक्षण करायचं आहे. जेव्हा आकाशामध्ये ढग नसतील आणि आकाश स्वच्छ असेल तर अशा वेळेस आपल्याला आकाशाचं एका आठवड्याच्या अंतराने निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण 2 वेळा करायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काय काय दिसलं? तर बघा, द ब्राईटनेस ऑफ हेवनली बॉडीज म्हणजे आकाशात असलेल्या खगोलीय वस्तूंचे रंग. वेदर दे ट्विंकल, त्यानंतर त्यांचं आकार. देअर कलर अँड साईज, त्या खगोलीय वस्तूंचे कलर म्हणजे रंग आणि त्यांचे आकार. चेंज इन देअर पोझिशन आणि त्यांच्या स्थानात होणारे बदल. तर अशा प्रकारे आपल्याला
या अवकाशातल्या वस्तूंचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये त्यांचे रंग, आकार, त्यांची प्रखरता किंवा लुकलुकणं आणि त्यांच्या स्थानात होणारे बदल याविषयीचे निरीक्षणाची नोंद करायची आहे. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेट पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंज फ्रॉम डे टू डे. आणि हे करताना आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे की चंद्राच्या आपल्याला प्रकाशित भागाचं चित्र काढायचं आहे आपल्या वर्गपाठामध्ये. ज्या दिवशी तुम्ही आकाशात चंद्राचं निरीक्षण केलेलं असेल आणि मग चंद्राचा प्रकाशित भाग जो आहे तर तो पुन्हा आपल्याला एका आठवड्याच्या अंतराने पाहिल्यानंतर कसा दिसतो, त्या दोघं आकारांची आपल्याला तुलना करायची आहे. या हेवनली बॉडीजमधला पहिला पार्ट आहे स्टार्स. स्टार्स म्हणजे काय तर तारे. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल्स आर कॉल्ड स्टार्स हॅव देअर ओन लाईट. द सन इज अ स्टार. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स. हेन इट्स appearing big and brilliant. In its bright light during the day, we cannot see other stars. आता बघा, स्टार्स म्हणजे तारे. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असं म्हटलं जातं आणि त्यांचा प्रकाश हा कमी जास्त होताना आपल्याला दिसत असतो. आणि तारे जे असतात तर ते स्वयंप्रकाशित आहे. आता बघा, आपण जो सूर्य बघतो तो सुद्धा एक तारा आहे आणि मग इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्याला खूप जवळ आहे आणि म्हणून तो आपल्याला आकाराने मोठा आणि तेजस्वी असा दिसतो. आणि त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला आकाशात असणाऱ्या चांदण्या ज्या आहेत तर त्या दिवसा दिसत नाहीत. फ्रॉम द स्टार्स प्लॅनेट्स. आता बघा, नेक्स्ट पार्ट आहे प्लॅनेट्स. प्लॅनेट्स म्हणजे काय? ग्रह. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल्स आर कॉल्ड प्लॅनेट्स. जसं लुकलुकणाऱ्या चांदण्यांना आपण तारे म्हणतो, तसं काही ज्या खगोलातल्या वस्तू आहेत तर त्या चमकत नाहीत किंवा लुकलुकत नाहीत, फक्त त्यांचा प्रकाश आपल्याला जाणवतो. मग असे जे खगोलीय वस्तू आहेत तर त्यांना प्लॅनेट्स म्हणजे ग्रह असे म्हटले जातं. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. आणि हे जे प्लॅनेट्स असतात तर त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. प्लॅनेट रिवॉल्व अराउंड द स्टार्स. आणि मग हे जे ग्रह आहेत तर त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, पण ताऱ्यांकडून त्यांना प्रकाश मिळतो आणि म्हणून मग ते आपल्याला प्रकाशित झालेले दिसून येतात. Planets revolve around the stars even as they rotate around themselves. आणि मग हे तारे स्वतःभोवती फिरता फिरता इतर ताऱ्यांभोवतीसुद्धा फिरत असतात. आणि अशा प्रकारे तारे आणि ग्रह म्हणजे स्टार्स आणि प्लॅनेटमधला जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. द सोलर सिस्टीम. आता सोलर सिस्टीम म्हणजे काय तर सूर्यमाला. आपल्या ज्या अवकाश दिसतं आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य तारे, ग्रह, सूर्य, चंद्र अशा गोष्टी दिसतात आणि मग ही सर्वांनी मिळून बनलेली जी मालिका आहे त्याला सूर्यमाला असं म्हटलं जातं. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. इट मूव्ज अराउंड द सन. Its movement around the sun is called the revolution of the earth. आता बघा, आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वीसुद्धा काय आहे तर एक ग्रह आहे. आणि मग आपल्या पृथ्वीलासुद्धा सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि ती सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवतीसुद्धा फिरत असते. आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हटलं जातं. Besides Earth, there are 7 other planets that revolve around the sun. आता बघा, जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसे अजून काही ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरत असतात. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and
नेपच्यून. मग आता हे ग्रह कोणते? तर ते आहेत 7 ग्रह, म्हणजेच बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी आणि युरेनस अशी त्यांची मराठीतली नावं आहेत आणि इंग्रजीतली नावं आहेत मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. This path is known as that planet's orbit. The sun, which is a star, and the planet that revolve around it are together called the solar system. Besides the planet, the solar system also include various other heavenly bodies. आता बघा, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह जो आहे तर तो सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करत असतो. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय की जे आपल्याला पांढऱ्या रंगाने गोल राऊंड दिसतात आहे तर ते त्या ग्रहांचे परिभ्रमणाचे मार्ग आहेत, म्हणजेच त्या ग्रहांची ती कक्षा आहे. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असं म्हटलं जातं. आणि सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरसुद्धा काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. मग आता या खगोलीय वस्तू कोणत्या? तर अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम. तर बघा, त्यामध्ये सॅटेलाईट, डॉप प्लॅनेट आणि ॲस्ट्रॉइड यांचा समावेश होतो. आता सॅटेलाईट म्हणजे काय? तर उपग्रह. जसं ग्रह असतात तसेच उपग्रहसुद्धा असतात. आणि आपल्याला माहीत असलेला सर्वात जवळचा उपग्रह म्हणजे आहे मून म्हणजे चंद्र. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट, दीज आर कॉल्ड सॅटेलाइट्स. आता जसं ग्रह सूर्यांभोवती फिरतात तसं या ग्रहांभोवतीसुद्धा काही खगोलीय वस्तू परिभ्रमण करत असतात. आणि मग ग्रहाभोवती ज्या वस्तू परिभ्रमण करतात खगोलीय वस्तू त्यांना उपग्रह असं म्हटलं जातं. Satellites to get their light from the sun. We see the moon at night. It revolves around the earth, hence it is called a satellite of the earth. मग आता बघा, जसं ग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो तसंच उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. आणि रात्री आपल्याला आकाशात दिसणारा जो चंद्र असतो तर तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीसुद्धा फिरत असतो आणि म्हणून मग त्याला पृथ्वीचा उपग्रह असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. आणि मग या सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत आणि ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. डॉप प्लॅनेट, ज्याला बटुग्रह असं म्हटलं जातं, देअर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. दे आर कॉल्ड डॉप प्लॅनेट. आता बघा, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत आणि या खगोलीय वस्तूंना बटुग्रह असं म्हटलं जातं. आता या डॉप प्लॅनेटमध्ये कोणाचा समावेश होतो? तर ऑफ धिस मोस्ट वेल known is Pluto. Dwarf planet revolve independently around the sun. They have an orbit of their own. आणि मग यामध्ये प्रामुख्याने प्ल्युटोचा समावेश होतो बटुग्रहांमध्ये. आणि खगोलीय वस्तू प्ल्युटोसारख्या अजून खगोलीय वस्तू आहेत त्यांचासुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे. आणि मग हे बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आणि त्यांना स्वतःची कक्षा असते. ॲस्ट्रॉइड्स म्हणजेच लघुग्रह. बिटवीन द प्लॅनेट मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बॉन्ड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉइड्स. ॲस्ट्रॉइड्स अल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन.
आता बघा, हे जे लघुग्रह आहेत तर मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान या लघुग्रहांचा एक पट्टा आहे, म्हणजेच खगोलीय वस्तूंचा. आणि मग या पट्ट्यामध्ये असलेल्या ज्या काही वस्तू आहेत खगोलीय वस्तू, तर त्या पट्ट्यामध्ये असलेल्या खगोलीय वस्तूंना लघुग्रह असं म्हणतात. लघुग्रह हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. Compared the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. The moon is closest to the earth, that is why it appears to be so big, although it is actually very much smaller than the sun. आता बघा, सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने या खूपच लहान आहेत, ज्या आपल्याला डोळ्यांनी लवकर दिसू शकत नाही किंवा ओळखता येत नाही. पण चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असल्यामुळे आणि तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला मोठा दिसतो, कारण पृथ्वी आणि चंद्र यांच्यातलं अंतर कमी आहे आणि तो पृथ्वीच्या जवळ आहे. A diagram of the solar system is given below. In it, you see the sun in the center, the heavenly bodies that revolve around it and their orbit. The planets, satellites, dwarf planets and asteroids are all parts of the solar system. आता बघा, आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये ही जी आकृती दिलेली आहे तर ती आहे सोलर सिस्टीमची. आणि मग या सोलर सिस्टीममधून तुमच्या लक्षात येणार आहे की मध्यभागी आपल्याला सूर्य दिसतो आहे आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांची आणि उपग्रहांची कक्षासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि तुम्ही आकृतीचं ऑब्झर्वेशन करून त्या ठिकाणी असलेले सूर्यमालेची आकृती समजून घ्यायची आहे. थँक्यू.